नमस्कार। आज आपण पाहणार आहोत बीड शहरात असलेल्या अनेक सुंदर मध्ययुगीन काळातील बीडच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या कित्येक प्रसिद्ध वास्तूपैकी ऐतिहासिक स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेली धोंडेपोरा वेस। बीड शहराच्या पूर्व बाजूस म्हणजेच बिंदुसरा नदीच्या पूर्वेकडील असलेल्या हिरालाल चौकातून तसेच आठवडी बाजार भरतो त्या विस्तीर्ण पटांगणातून समोरच पश्चिमेला बिंदुसरा नदीच्या पात्राला लागूनच सुंदर तटबंदीयुक्त धोंडेपोरा वेस आपल्या नजरेत पडते। एकेकाळी ह्या वेशीत प्रवेश करण्यासाठी बिंदुसरा नदीच्या पात्रातून चढण्यासाठी अत्यंत प्रशस्त सुंदर अशा दगडी पायऱ्या बांधलेल्या होत्या आणि ह्या बांधीव दगडी पायऱ्या वेशीच्या चौथऱ्यापासून नदीच्या दिशेने साधारण 40-50 फूट रुंद व 90 ते 100 पायऱ्या म्हणजेच 100 ते 90 फुटापर्यंत लांब नदीच्या पात्रात उतरल्या होत्या व त्या पायऱ्यांची खोली जवळजवळ 50 फुटापर्यंत होती। महत्वाची गोष्ट म्हणजे आज 90 ते 100 पायऱ्यापैकी एकही पायरी अस्तित्वात नाही, उलट येथे संपूर्ण घाणीचे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे। या धोंडेपोरा वेशीवर लावलेल्या शिलालेखानुसार ही वेस धोंडाजी केशव देशपांडे यांनी फसली 1102 म्हणजेच सन 1605 ला ही वेस उभारण्यात आली असा उल्लेख आहे। म्हणूनच या वेशीला धोंडेपोरा वेस म्हणून ओळखले जाते। वेशीला खालील बाजूस काही फूट दगडी बांधकाम व वरील भागात चुना व विटेचे बांधकाम आहे। या वेशीला भक्कम महाकाय असे पूर्वी लाकडी दरवाजे देखील होते। हे इथे असलेल्या खोबण्यावरून अंदाज येतो, पण काळाच्या ओघात ते नाहीसे झाले किंवा 1830 मध्ये बिंदुसरा नदीला आलेल्या महाप्रलयात वाहून गेले असावे। आपण माझ्या डोंगरवाटा YouTube चॅनलचा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार। असेच पुन्हा भेटूया एका नवीन ऐतिहासिक वारसास्थळ पाहण्यासाठी। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद।